सद्गुरूंचे पुण्यस्मरण. सद्गुरु नाम संकीर्तन. सद्गुरु गुणानुवाद गान. श्रवण मनन सद्गुरूंचे. श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 8 स्वरूपानंद दर्शन. यातील डॉक्टर विनायक य कुलकर्णी यांनी आपैसा गुरु भेटेची या शीर्षकांतर्गत लिहिलेल्या आठवणीचा भाग 2. मला आनंद झाला. हे डॉक्टर परांजपे मला पुण्याला भेटले होते. रत्नागिरीला मी त्यांच्याच घरी उतरलो. त्यांच्या घरी मी प्रवचन केलं. त्यांच्या पंक्तीला जेवलो. रत्नागिरी पावस आम्ही बरोबरच प्रवास केला. पावसला ते नेहमीच जाणारे, शिवाय स्वामीजींचे चरित्र लेखक. तेव्हा आपणाला त्यांच्यामुळे प्रवेश मिळणार, त्यामुळं मी निर्धास्त होतो. डॉक्टर परांजपे श्रीयुत देसाई यांच्याशी बोलत उभे राहिले. मला म्हणाले, जरा थांबा, थोड्या वेळानं जाऊया खोलीत. मी ओसरीत उभा राहिलो. श्रीयुत देसाई आणि डॉक्टर परांजपे तसे बरेच दूर बोलत बोलत गेले. मी डॉक्टरांच्या येण्याची वाट पाहत होतो. पण आश्चर्य असं की खोलीतूनच कोणीतरी बाहेर आलं. मला त्यांचं नाव नाही आहे माहीत. आणि त्यांनी विचारलं, आपण कुलकर्णी का? मी हो म्हटलं. तेव्हा त्यांनी म्हटलं, स्वामीजींनी आपणाला आत बोलावलंय. डॉक्टर तसे तिकडे बोलतच होते. मला मात्र स्वामीजींनी आत बोलावून घेतलं आणि मी आत प्रवेश केला. मी प्रबंधलेखन सुरू केलं होतं. 1-2 प्रकरणं झाली पण होती. ते कागद पण मी नेले होते. ते स्वामींच्या पायाशी ठेवले. मी प्रणिपात केला. स्वामीजींनी क्षीण आवाजात विचारलं, काय चाललं आहे? मी PhDच्या प्रबंधलेखनाबद्दल आणि त्या विषयाबद्दल सांगितलं. त्यांनी काही गीता टीका हळू आवाजात उच्चारल्या आणि या सर्व टीका घेणार का हे विचारलं. मी होय म्हटलं. त्यांनी दोन्ही हात उचलून मला आशीर्वाद दिला, प्रसाद दिला. मी सुमारे 4-5 मिनिटातच खोली बाहेर आलो. बाहेर स्वामीजींचं छायाचित्र एका टेबलावर होतं. मी हातातील कागद त्या छायाचित्रापाशी पुन्हा ठेवले. तत्क्षणी स्वामींच्या छायाचित्राला वाहिलेलं एक टपोरं गुलाबाचं फूल खाली पडलं. मला तो प्रसाद वाटला आणि मी ते घेतलं. विशेष असं की एवढ्यात डॉक्टर परांजपे त्या ओसरीवर आले. मी त्यांना स्वामीजींचं दर्शन घेऊन आल्याचं सांगितलं. पुढील मिनिटात डॉक्टर परांजपे यांनी एक चकित करणारं विधान केलं. त्यांनी तिथल्या 4-6 जणांना बोलावलं. इकडे या, अहो हां इकडे या जरा, ही गंमत पहा. या कुलकर्ण्यांच्या चेहऱ्यात आणि स्वामीजींच्या चेहऱ्यात कमालीचं साम्य आहे. ते पहा. क्षणभर थांबून ते म्हणाले, मी विनाकारण स्तुती करीत नाही. तुमच्या आणि स्वामीजींच्या चेहऱ्यात कमालीचं साम्य दिसतंय आणि इतरांनीही ते मान्य केलं. मी मनोमन या घटनेचा अर्थ समजलो. स्वामीजींनी कशाला बोलावलं होतं ते त्या क्षणी माझ्या ध्यानात आलं. स्वतः स्वामीजी काहीच बोलले नव्हते. त्यांनी वरवर प्रबंधलेखनाचीच चौकशी केली होती. मग मला आठवलं, स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांनी अशी दृष्टिपातानं दीक्षा दिली होती
ये हृदयीचे ते हृदयी घातले, असं केलं होतं. मी विवेकानंद नसेन, परंतु माझ्या आध्यात्मिक लेखनाला आवश्यक तेवढा शक्तिपात स्वामीजींनी केला होता, हे निश्चित. एवढंच नाही तर डॉक्टर परांजपे यांच्या तोंडून त्यांनी सांगितलं, मला हवी तेवढी शक्ती तुझ्यात ओतली आहे. माझ्या मुखावर त्यावेळी इतरांना जाणवणारं स्वामींचं साम्य हा शक्तिपात होता, हे स्पष्ट आहे. त्यानंतर 1-2 वर्ष झाली. माझं प्रबंधलेखन पूर्ण झालं. प्रबंधलेखनापूर्वी मी ज्ञानेश्वरी शेकडो वेळेला वाचली, वेदोपनिषद वाचली, पण जाणवलं की आजपर्यंत न सुचलेला, न रुळलेला काही भाग उलगडत गेला आहे. अर्थात हे कदाचित श्रद्धेनं वाटणं शक्य आहे, पण प्रबंधलेखन पूर्ण झालं. त्यानंतर रंगपंचमी आली. 1974 सालातली रंगपंचमी, त्या सालातील माझ्या दैनंदिनीचं हे पान आपण आता पाहूया. मी दैनंदिनी खरं तर कधीच लिहित नाही, पण त्या दिवशी मात्र लिहिली. ही दैनंदिनी अशी: रंगपंचमीची पहाट, 13 मार्च 1974, सकाळी 4:30 वाजता. स्वामी स्वरूपानंद स्वप्नात आले. आम्ही शिवमंदिरात होतो. शिवाच्या साळुंकेवर धारा चालू होत्या. त्यावेळी स्वामीजींनी झारीतून ते तीर्थ मला 2दा दिलं. मी पाया पडल्यावर माझ्या मस्तकावर त्यांनी हात ठेवला आणि म्हटलं, मी तुझ्यात अवतारपात करणार आहे. म्हणजे काय स्वामी? अरे, आता तुला घाई आहे. तुझी शाळा सकाळची आहे आणि खरोखरच त्या दिवशी सकाळची शाळा होती. तेव्हा केव्हा तरी सांगेन. मी जागा झालो. अवतारपात हा शब्दप्रयोग नवीनच आहे. स्वामीजींनी स्वतः रंगपंचमीचा उल्लेख केला. हे स्वामीजींचं दुसरं दर्शन. मागील वर्षी त्यांनी पावसला बोलावलं होतं, त्याप्रमाणे जाऊन आलो होतो. माझा शिष्य या नात्यानं त्यांनी स्वीकार केला, हे स्पष्ट दिसतंय. पुढील गोष्टी स्वामीजीच जाणोत. शिवमंदिर आणि शिवतीर्थानं नाथ संप्रदायी संबंध स्पष्ट आहे. या दैनंदिनीनंतर मी स्वामीजींना एक कार्ड टाकलं होतं. त्यांना हा स्वप्न दृष्टांत कळवला होता. म्हटलं की आपण मस्तकावर हात ठेवलेला आहेच, तरी आता मंत्रदीक्षा देऊन कृतार्थ करावं. स्वामीजींनी स्वहस्ताक्षरात मला मंत्रही पाठवला. त्यानंतर मला काही यौगिक अनुभवही आले, पण ते सांगावयाची आवश्यकता नाही. स्वामी स्वरूपानंद हे नावही अपरिचित असणाऱ्या माझ्यासारख्यांची त्यांनी निवड करावी, हे माझं भाग्य. ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असं म्हणतात. मी म्हणेन, मला एका तरी ओवीचा अनुभव आहे. आपैसा गुरु भेटेची. होय, गुरु आपैसा भेटतो, तो स्वतः येऊन भेटतो. मला स्वामीजी तसेच भेटले. आपैसा गुरु भेटेची. डॉक्टर विनायक य. कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग दुसरा. उद्याच्या भागात आपण मुंबईचे वि.स. पागे यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकणार आहोत. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.